वजडी धुवून झालेली आहे आपली. आता कढईमध्ये तेल टाकून घेते. चार ते 5 छोटा चम्मच तेल घेतले. वजडी आहे ना. तेल गरम करायला ठेव. खडा मसाल्यामध्ये एक दालचिनी, चक्री फूल, तेजपत्ता, 2 लवंग, थोडासा हिंग. दालचिनी, तेजपत्ता, स्माइली. आता 5 ते 6 लसणीच्या कळ्या घेतल्यात. 1 इंच अद्रकचा तुकडा टाकून घेते. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं कापून घेतली. दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले. कांदा जरा गोल्डन ब्राऊन झाला की मग आपल्याला टमाटर टाकायचं. टमाटर आपण नंतर टाकूया. टमाटर टाकायच्या आधी वजडी टाकून मिक्स करून घ्यायची. त्यामुळे जरा पाणी तिथं सुकेपर्यंत, मग वास येत नाही, तर उरस वास येत नाही वजडीला. तर रस्ता काही वास येतो ना. अर्धा चम्मच मीठ टाकते. चवीनुसार मीठ टाकते. म्हणजे कांदा जरा शिजेल आपला. मीठ टाकून घेतलं की त्याच्यामध्ये वजडी टाकते. टमाटर नंतर टाकणार आपण. वजडी टाकून शिजवून घ्यायची जरा चांगली. स्मेल निघून जाते त्याचा. चांगली मिक्स केली. पाणी सुटेपर्यंत शिजवून घ्यायची. स्मेल कसा निघून जातो. मग खाताना स्मेल येत नाही. मसाले आपण नंतर टाकू. वजडी आपली अशी झाली. आता पाणी सुकले सगळं. नाहीतर मग त्याचा उग्र स्मेल येतो ना, म्हणून असं ओपनच शिजवायचं बिना झाकण. कुकरमध्ये 1 चम्मच तूप टाकले. नाही बघा, 2 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच धना पावडर आणि 1 चम्मच छोटा गरम मसाला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं त्या तुपामध्ये. टाकलं तर टोमॅटो टाकायचा. तर लगेच ही वजडी आहे ना, ती टाकून घ्यायची. पाणी सुटलं. कुकरला 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या. शिजणार चांगली, स्मूथ होईल ती. आधी पहिला अशी कढईमध्ये शिजवून घ्यायची. स्मेल सगळा निघून जातो. मस्त कलर आलाय आता. मस्त कलर आलाय ग्रेव्हीला. आणि आता मी वाटलेला मसाला टाकते. खोबरं, कांदा, कोथिंबीर आणि थोडासा गरम मसाला, खडे मसाला हे वाटून टाकले. म्हणजे ग्रेव्ही जरा होईल. ग्रेव्हीसाठी ते छान ग्रेव्ही होईल. आता शिट्टी 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या झाकण लावून. तर स्मेल नाही आहे त्याचा. आता पण पाणी टाकून घेतले. 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेतले.
सगळे शिफ्ट केले. आता थोडीशी एक उकळी येऊन द्यायची त्याला. मस्त छानशी ग्रेव्ही झाली, तर्री आली मस्तपैकी एकदम. कोथिंबीर टाकायची आणि कोथिंबीर जरा जास्त टाका, कंजूसपणा करू नका. मिक्स करून घ्यायचं. मिक्स करायचं. 2 मिनटं फक्त जरा शिजू द्या. साठी छान मस्त ग्रेव्ही आपली. एकदम सुकी पाहिजे असेल तर एकदम सुकी करा, थोडी ग्रेव्ही पाहिजे असेल तर ग्रेव्ही ठेवा. थोडीशी ग्रेव्ही पाहिजे. वजडी तयार आहे. ही बघा, एक एकदम ड्राय केले, एक थोडी ग्रेव्हीवाली केली आणि त्याच्याबरोबर सॅलड, लिंबू. आणि ही बघा रेसिपी. तुम्हाला जर आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.